संयुक्त राष्ट्र संघटनेने यंदाचं वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले. याच अनुषंगाने नेचर केअर फर्टिलायझर यांच्या वतीने नेचर केअर सन्मान हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिला शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचे वितरण ममताज सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेत्री भारती आचरेकर, कवी वैभव जोशी, खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर व बर्वे परिवार उपस्थित होते. सांगलीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचबरोबर गोवा या भागातनं नामांकने मागवण्यात आली होती. या पुरस्कारासाठी मुख्य निकष हा शेतीवर कुटुंबाचे पालनपोषण यशस्वीपणे होते का असा होता. या पुरस्कारासाठी 77 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 11 महिलांची निवड करण्यात आली. या सर्व महिला स्वतः ट्रॅक्टर चालवून मशागत करतात. पेरणी, नांगरणी, खुरपणी हे शेतीची कामे स्वतःच करत असतात. त्याचबरोबर पिकवलेल्या शेतमालाला बाजारपेठेत उतरवून त्याचे यशस्वी विक्री करण्याचे कामही त्या पार पाडतात. म्हणूनच या महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नमस्कार. नेचर केअर फर्टिलायझर्सला 25 वर्ष झाल्यानंतर आम्ही ठरवलं की पुरस्कार प्रदान सोहळा आपण चालू करूया. कारण ज्या शेतीसाठी, ज्या मातीसाठी आपण कष्ट करतोय त्या मातीत राबणारे जे हात आहेत त्यांचा जर आपण उचित सन्मान केला, अशी जी काही लोक आहेत की जी वेगळे प्रयोग करतायत, वेगळ्या वाटा निवडतायत, त्यांना जर समाजापुढे आणलं तर शेती करणाऱ्यांची संख्या वाढेल. आज शेती सोडणाऱ्यांची संख्या जी वाढतीये, त्यामुळे असं एक प्रेडिक्शन आहे की 2050 साली खऱ्या अर्थाने म्हणजे अन्न टंचाई होऊ शकते का, असं काही ठिकाणी बोललं जातं. आणि मग त्याच्यावरती मात करायला जी लोक आज काम करतायत, जे आज प्रयोग करतायत, जे प्रयोगशील आहेत, त्या लोकांना जर आपण समोर आणलं, त्यांच्यावरती आपण जर काही काम केलं तर याचा निश्चितपणे एक समाजापुढे आदर्श होऊ शकेल. आमचं हे यंदाचं 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षी आम्ही असं ठरवलं की महिला शेतकरी सन्मान आपण देऊया. कारण यंदा युनोनी हे महिला शेतकरी वर्ष जाहीर केलंय. याआधी आम्ही देशी बी बियाणं यांना पुरस्कार दिले, तृणधान्यामध्ये आपण काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले, वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड याच्यामध्ये आपण पुरस्कार दिले. पण हा वेगळा विषय समोर आला आणि 77 महिलांचे अर्ज आले. त्यापैकी 11 अर्ज आम्ही 2 महिन्याच्या अत्यंत कठोर सगळ्या ज्या चाचण्या होत्या त्या केल्यानंतर निवडले. आणि या 11 महिलांचा उचित सन्मान आपण विट्यामध्ये सर्व विटेकरांच्या साक्षीने केलेला आहे. आज महिला शेतकऱ्यांचा इथे सन्मान होत असताना कुठेतरी आमचं शेतीशी असलेलं जे नातं आहे हे आम्हाला नक्की विसरता येत नाही. कारण बरवा हा शेवटी शेतीचा बाय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे जर आपल्याला शेती हा वृक्ष म्हणून पाहता आला तर बरवा हे त्याचं फळ दिसतं. आणि कायमच बरवानी जो समाजाशी ठेवलेला कनेक्ट आहे, या कनेक्टमुळेच आज आम्ही उज्ज्वलाताई परांजपे यांची जी आकार फाउंडेशन आहे या संस्थेपर्यंत आम्ही आमची मदत घेऊन जाऊ शकलो आहोत. आणि हे असोसिएशन तर कायमच राहणार आहे. गेल्या 15 वर्षाचं असोसिएशन आहे हे. आणि एकल पालकत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून जी मदत आम्हाला करता येते या फाउंडेशनच्या माध्यमातून, ती अत्यंत महत्त्वाची आणि मुलाची अशी आहे. आणि सगळ्या महिला शेतकऱ्यांच्या जीवावरती, शेतकरी राजा जर जगला नाही तर आपल्या कोणाचंच खरं तर काही खरं नाही आहे. कारण सोनं, चांदी आणि पैसा हा आपण खाऊ शकत नाही. आपल्या पोटाला जे अन्न लागतं हे शेतकरीच निर्माण करणार असतो. आणि त्याच्यामध्ये जर महिला शेतकरी असतील तर मला वाटतं कष्टाला दुप्पट जोड मिळते, मायेची पण. आणि आपल्यापर्यंत जे काही प्रोड्यूस येतं, जो काही पदार्थ आपल्यापर्यंत येतो हा उत्तम आणि बेस्ट क्वालिटीचाच असतो. यातील काही शेतकरी महिलांनी पतीच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी सांभाळत शेती सांभाळली आहे. या सर्व शेतकरी महिला विषमुक्त शेती करतात, कोणतेही रासायनिक खते वापरत नाहीत, त्याचबरोबर पूर्ण वेळ शेती करत असतात. पुरस्कार मिळाल्यानंतर काही महिलांनी त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्यात. खऱ्या अर्थाने नेचर केअर फर्टिलायझर या संस्थेचे मी आभार मानेन. कारण अखंड महाराष्ट्रातून आज ज्या 11 महिलांची निवड झाली आहे, या सगळ्या कष्टकरी महिला आहेत, स्वतः शेतीमध्ये कष्ट करतायत. आणि विशेष या पुरस्काराची बाब असं आपल्याला म्हणता येईल की हे अल्पभूधारक शेतकरी, आणि त्यातही नाविन्य म्हणजे असं तर महिला शेतकरी. युनोने या वर्षीचं जे वर्ष आहे ते महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलंय. आणि या संधीचं सोनं नेचर केअर फर्टिलायझरनी केलं असं मी म्हणेन. की आमच्यासारख्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना जे शेतीमध्ये आपली उपजीविका करतायत, आपलं कुटुंब चालवतायत, आपलं शिक्षण पूर्ण करतायत आणि प्रतिष्ठा निर्माण करतायत, तर ही प्रतिष्ठा नेचर केअर फर्टिलायझर मधून
पूर्ण महाराष्ट्रभर पसरेल अशी आशा आम्हाला नक्की वाटते आणि नेचर केअर फर्टिलायझरचे मी आभार मानते. नमस्कार, मी ललिता राहुल सोनवणे, राहणार खेडगाव, जिल्हा नाशिक. मला नेचर केअर फर्टिलायझर कंपनीकडून जो आज मान सन्मान मिळाला आहे त्याबद्दल मला खूप अभिमान वाटत आहे आणि मी नेचर केअर फर्टिलायझरचे खूप खूप मनापासून, अगदी मनापासून आभार मानत आहे.